म्हणजे मी त्या पायऱ्यांच्या इथून येत होते तेव्हा एक माकड एक नाही म्हणजे माकडांचा झुंड त्यातला एक माकड आला आणि लिटरली माझ्या इथे बॅगवर बसला आणि माझ्या बॅगची झिप खोलायचा ट्राय करत होता. त्याला ते जमलं नाही. त्यांनी असं जे कोणी मला म्हणजे हेल्प करायला येत होते त्यांच्या अंगावर तो धावून जात होता. धावून म्हणजे घुर करत होता आणि माझी इतकी फाटलेली ना लिटरली. आणि मला खरं सांगायचं आय जस्ट वॉन्ट टू से थँक्यू टू एव्हरीवन ज्यांनी मला हेल्प केली त्यावेळेस. आणि त्यांनी काय केलं म्हणजे जवळपर्यंत ती चेन बाहेर निघत नव्हती. तो ट्रायच करत होता. मग फायनली चेन खोलली त्याने आणि म्हणजे मी ब्लँकेट व काय एक्स्ट्राज कपडे वगैरे आणलेले सगळे काढले, सगळे फेकून दिले म्हणजे असं. आणि त्याला तर माझ्या बॅगेत काय खायला भेटलं नाही. मग निघून गेला. म्हणलं बापरे. आता ते माकडे आपण काय करू शकत नाही. पण मला तुम्हाला हे मी का सांगते की तुम्ही येताना स्वतःची काळजी घ्या. म्हणजे काही खाऊ वगैरे असेल ते सेफली ठेवा. मी तर म्हणेन लॉकच करा बॅगला. इतके हॉरिबल होते ना. म्हणजे तो 10 मिनटं माझ्या इथे बसलेला खांद्यावर आणि लोक त्याला म्हणजे ट्राय करत होते की पळवायचं पण तो जातच नव्हता. आणि उलटं लोकांना मी लिटरली असं रडायच्या ह्याच्यात झालेलं. पण मला सांगितलं सगळ्यांनी की तुम्ही घाबरू नका, तुम्ही ओरडू नका, तो अजून हे करेल. पण सिरियसली तेव्हा मला सगळे आठवले, सगळे आज ग्रह आठवले. कारण की आज जर चावला असता ना तो झालं माझं कल्याण. मला एक होतं की भाई तू सगळं घेऊन जा पण चावू नकोस रे मला. नाही तसं काय झालं नाही माझ्यासोबत. पण मी तुम्हाला हे सांगते की येताना काळजी घ्या. मेन माकडं एवढी विचित्र आहेत ना. आणि एक नाही 20-25 माकडं एकदाच येतात अंगावर असं पण होतं.